वर्षभर आपण ह्या सणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. त्यात श्रावण महिना म्हटलं की वेगवेगळे सणवार आलेत. तर श्रावण महिन्यातला खास विशेष सण म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्याचं बंधन म्हणजे रक्षाबंधन. तर चला 2-3 दिवसावरतीच आपला हा रक्षाबंधन आलेला आहे. तर रक्षाबंधनानिमित्त मी खास अशी दाणेदार मिठाई बनवणार आहे. अगदी कमी साहित्यात. तर इथे मी 1 कप दूध घेतलं. दूध उकळलं की त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर घातली. साखर मिक्स झाली की 200 ग्राम पनीर घातलं आणि एक मोठी वाटी मी मिल्क पावडर घातली. पुन्हा 1 चमचा वेलची पूड घातली आणि हे मिश्रण मी मधून-अधून असं हलवत राहिलेली आहे. का तर ते खाली लागू नये म्हणून. तर केक टिनमध्ये इथे मी बटर पेपर टाकून घेतला. मिश्रण घट्ट झालं की ते मी केक टिनमध्ये ओतून घेतलं आणि वाटीने मस्त असं मी ते सेट करून घेतलेलं आहे. पुन्हा ते थंड व्हायला अर्धा तास बाजूला ठेवलं आणि अर्ध्या तासानंतर मी त्याच्या सुरीने अशा वड्या कापायला घेतलेल्या आहेत. खरंच ही मिठाई खूप छान अशी दाणेदार तयार झालेली आहे. तर तुमची झाली का रक्षाबंधनाची तयारी? तुम्ही रक्षाबंधनाला कोणता खास असा पदार्थ केला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका.